जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलेलो आहोत नवीन विशेष लेक्चर। यामध्ये आपण राज्यघटना, इतिहास, पंचायत राज, राज्यव्यवस्था, विज्ञान जे विविध किंवा चालू घडामोडी यावर आपण विशेष लेक्चर घेऊन आलेलो आहोत। आणि हे लेक्चर आपण अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की तुमचा रिझल्ट येण्यासाठी खूप उपयोगी ठरेल। कारण आपण पोलीस भरती याचा अभ्यास करताना कोणता विषय नेमका कसा अभ्यासायचा, कोणते प्रश्न कशा पद्धतीने येतात, कारण जे काही सामाजिक शास्त्र किंवा हे जे विषय आहेत ते एक्सपांड आहेत, खूप याचा अभ्यासक्रम आहे। म्हणून आपल्याला जेही प्रश्न विचारतात, कशा पद्धतीने विचारतात यावरच आपण भर देत आहोत आणि त्याच पद्धतीने आपण लेक्चर विशेषतः पोलीस भरतीसाठी डिझाइन केले आहे। परंतु या लेक्चरचा इतर सरळ सेवेसाठी आपल्याला भरपूर फायदा होणार आहे। असं की ग्रामसेवक म्हणा, तलाठी म्हणा किंवा आरोग्य भरतीमध्ये इतर जे काही सरळ सेवा भरती आहेत, पद आहेत, त्याचा 100% आपल्या लेक्चरचा फायदा होईल तुम्हाला। त्यासाठी तुम्ही आजही कल्पतरू पॅटर्नचे व्हिडिओ पाहिले नसतील, कल्पतरू चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की फॉलो करा। व्हिडिओ जर आवडले तर शेअर करा। चला तर आपण आज घेऊन आलेलो आहोत भूगोल या विषयातलं जेही 2015 ते 2025 मध्ये पोलीस भरती करता विचारलेले प्रश्न, हे जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन आहेत ते आपण क्वेश्चन घेत आहोत, म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की प्रश्न कशा स्वरूपाचे पोलीस भरतीला विचारतात। चला तर आपण वेळ न दवडता आपल्या या सेशनला सुरुवात करू। पण अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नवीन नवीन व्हिडिओ आमची मिळवा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा। पहा भूगोलचा पहिला प्रश्न आज पहा, महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्याची लांबी। यावर प्रश्न 100% विचारणार, कारण मे 2025 मध्ये समुद्र किनाऱ्याची जी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं आहे तर ती जी काही समुद्र किनाऱ्याची लांबी आहे ती समुद्र किनाऱ्याची लांबी आता जवळपास 877.97 किमी झालेली आहे। लक्षात ठेवा, म्हणजे ही वाढलेली आहे, बाकी ही राज्याची वाढलेली आहे। ओके, जे काही 7000 समथिंग आपला समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्याला पूर्ण टोटल। पण स्पर्धा परीक्षेमध्ये अजूनही तीच आकडेवारी विचारतील आपल्याला, जुनी आकडेवारी। पण कदाचित जर आपल्याला हे जर प्रश्न विचारला चालू घडामोडीनं तर जी काही समुद्र किनाऱ्याची लांबी आहे महाराष्ट्राची तर ही 877 झाली। सर मग स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते विचारतील? स्पर्धा परीक्षेमध्ये जे जुनं आहे तेच विचारतील इतरत्रही स्पर्धा परीक्षेला, कारण मे 2025 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पहिले ओके ही पहिली खूप जुनी मोजलेली आहे, पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये मे 2025 मध्ये ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे। लक्षात ठेवा, तर याच्या आपल्याला जुन्या आकडेवारीवर खेळायचं आहे आता। तर महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्याची लांबी ही जुन्या आकडेवारीनुसार 720 किलोमीटर आहे। लक्षात ठेवा, सर्वाधिक म्हटलं तर गुजरातला आहे 993 समथिंग जवळपास। नंतर आहे आंध्र प्रदेश 906 ते 907, नंतर आहे आंध्र प्रदेश, नंतर दुसरं राज्य येते ते म्हणजे तामिळनाडू, त्याच्यानंतर येते महाराष्ट्राच्या नंबर 720 किलोमीटर। त्याच्यानंतर जर आपण जर पाहतो म्हटलं तर ज्या प्रकारे सर्वाधिक कमी म्हटलं तर गोव्याला येते। लक्षात ठेवा 110-102 किलोमीटरच्या याच्यामध्ये। तर महाराष्ट्र समुद्र किनारा जे लाभलेला आहे आपल्याला, कारण 3 समुद्र किनारे वेढलेले आहेत आपण। ओके, बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र आहे आणि हिंदी महासागर आहे। तर सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात पासून येतो, त्याच्या आधी आपलं वरे महाराष्ट्र राज्य येते। महाराष्ट्र, गोवा लिहून घेऊ का, म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे किती राज्य आहेत। महाराष्ट्र थोडा डीप मध्ये होईल, किती डीप मध्ये राहिलं तर या गोष्टी यावर प्रश्न विचारतात। समुद्र किनारा लाभलेले राज्य, ओके, समुद्र किनारा लाभलेले राज्य, समुद्र किनारा ओके लाभलेले राज्य। पहा, ते हे राज्य दिसतील तुम्हाला, महाराष्ट्र दिसेल, 2 नंबरला गोवा जसं खाली येतो आपण तसं, नंतर दिसेल तुम्हाला कर्नाटक दिसेल, नंतर तुम्हाला दिसेल केरळ, एक आंध्र प्रदेशवरचं राहिलं आपलं, कारण आंध्र प्रदेशला 2 नंबरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। नंतर तामिळनाडू येते, आपण इथं घेऊ आंध्र प्रदेश, इथं घेऊ आपण तामिळनाडू, इथं घेऊ आपण तामिळनाडू, इथं घेऊ आपण ओडिसा म्हणा, ओडिसा आणि तिथं घेऊ आपण नंतर पश्चिम बंगाल। ओके, पश्चिम बंगाल, केरळ घेतलेलं आहे आपण। त्यानंतर पहा त्याच्यानंतर सर्वाधिक जर समुद्र किनारा म्हणलं या गुजरातपेक्षा जास्त इथं महत्वाचं आपण राज्य विसरलेलं आहे गुजरात। लक्षात ठेवा, कारण सर्वाधिक समुद्र किनारा जे लाभला आहे ते गुजरातला लाभलेला आहे। लक्षात ठेवा, ओके। 2 नंबरला आंध्र प्रदेश येते, ओके। इथं गुजरात सर्वाधिक, मी दुसऱ्या याच्यामध्ये घेतो पेनमध्ये, सर्वाधिक इथं तुम्हाला
गुजरात दिसते, नंतर आंध्र प्रदेश आहे, नंतर तामिळनाडू आहे आणि नंतर 4 नंबरला लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे. सर्वात कमी म्हटलं तर गोवा आहे. विचारू शकतात प्रश्न, सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तो गोव्याला लाभलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये 720 किलोमीटरपैकी जर आपण पाहतो म्हटलं तर 720 किलोमीटरपैकी पहा याच्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, ते लाभलेला आहे पहा सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला पहा महाराष्ट्रामध्ये. कारण जे त्याला आपण काय म्हणू, समुद्र याला आपण कोकण किनारपट्टी पण म्हणू, कारण कोकण भागामध्ये अरबी समुद्राचा जो किनारपट्टा लाभलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जे आहे ते रत्नागिरीला लाभलेला लक्षात ठेवा. ओके, 720 पाहिलो आपण महाराष्ट्राचा 720 समुद्रकिनारा जे लाभलेला आहे. ओके, तर पहा ते कोणत्या कोणत्या राज्याला लाभला आहे. 720 पैकी रत्नागिरीला आहे 237 किमी, 237 किमी तुम्हाला रत्नागिरीला दिसेल. त्याच्यानंतर पहा तुम्हाला 2 नंबरला दिसेल रायगड दिसेल तुम्हाला. यावर प्रश्न आलेले आहेत, डायरेक्ट विचारतात रायगडला समुद्रकिनारा किती लाभलेला आहे, तर याच्यामध्ये आहे त्यांना 122 किलोमीटर, 122 किमी. नंतर 3 नंबरला तुम्हाला दिसते सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्गला लाभलेला आहे 121, 120, 121 या दरम्यान दिलेला आहे कुठे कुठे, ते 121 किमी. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर येते पालघरला लाभलेला आहे 102 किलोमीटर. ठाणे वेगळं निघायच्या आधी, ठाणेमधून पालघर निघायच्या आधी ते 127 किलोमीटर होतं. पालघर वेगळं निघलेलं आहे 2014ला. ओके, त्याच्यानंतर पहा ठाणेची सर्वाधिक कमी समुद्रकिनारा लाभला आहे 25 किलोमीटर. सर्वात कमी, हे तर सर्वात कमी लिहितो. सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यास लाभलेला आहे जे 720 किलोमीटरमध्ये पाहिलो आपण. सर्वात कमी तर ते आहे कोणतं? ठाणे. ओके, सर्वात कमी समुद्रकिनारा. स्क्रीनशॉट काढत चलायचं, 100% याच्यावर एक मार्क्स विचारला. त्याच्यानंतर पहा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघाला मिळून लागल्या 114 किलोमीटर लक्षात ठेवा. ओके, सर्वाधिक समुद्रकिनारा म्हणलं तर आपल्याला इथे गुजरात, 2 नंबरला आंध्र प्रदेश, 3 नंबरला तामिळनाडू, 4 नंबरला महाराष्ट्र आपला विचारला जातो. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटे आहेत, लक्षद्वीप आहे, पुदुचेरी आहे आणि दीव दमण आहे. या 4 केंद्रशासित प्रदेशाला लाभलेले आहेत. 9 राज्य हे आपण जे पाहिलं होते, 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे सर्वाधिक समुद्रकिनारा, गुजरातपेक्षाही जास्त. त्याच्यानंतर पहा लक्षद्वीप, हे पण एक बेट आहे आपल्या इथं, लक्षद्वीप. त्याच्यानंतर पहा 3 नंबरला येते दमण आणि दीव किंवा पुदुचेरी म्हणू आपण त्याला, पुदुचेरी आणि दमण व दीव. लक्षात? ठीक आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. याच्यामधलं बरंच आपण क्लिअर केलं. 720 किलोमीटरला जे समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्राला, त्याला कोकण किनारपट्टी म्हणतो. सर्वाधिक लाभला आहे रत्नागिरीला. बाकी आपण जिल्हे पाहिजे. इथं जर म्हणलं तर सर्वाधिक समुद्रकिनारा जर म्हणलं राज्यापैकी म्हणलं तर गुजरातला लाभलेला आहे. 2 नंबरला आहे ते आंध्र प्रदेश. नवीन आकडेवारीनुसार तामिळनाडू वर गेलेला आहे आंध्र प्रदेशच्या नवीन आकडेवारीनुसार. नवीन आकडेवारीवर जर चालू घडामोडीवर म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला तर तामिळनाडू 2 नंबरला येईल, 3 नंबरला आंध्र प्रदेश येईल. पण सरासरी जुन्याच आकडेवारीवर विचारतील आपल्याला, तर तेवढं काही हे करू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बुलढाणा जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे? ते प्रश्न घेण्यामागचं कारण काय की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तिथला पालकमंत्री, तिथला एखादा मंत्री जर असेल कॅबिनेटमध्ये दिलेला मंत्री, त्याचं नाव विचारतील तुम्हाला की कोणतं आहे. ओके, त्याचा मतदारसंघ विचारतील. त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे अभयारण्य आहेत, क्षेत्रफळ पण विचारू शकतील. अजून काही नवीन विशेष काय आहे, ओके, भूगोल विषयाशी जे काही रिलेटेड क्वेश्चन आहेत तर असे क्वेश्चन विचारतील. तर इथे राजकीय स्वरूपामध्ये जो प्रश्न आहे हा एक पोलीस भरतीचा विशेषतः हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही फासाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहे? सरासरी एका खासदारकी मागे 6 विधानसभा क्षेत्र असतात. पण काही आपण पाहतो, हिंगोली झालं, वाशिम झालं, पण नंदुरबार झालं, धुळे झालं, याच्यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 मतदारसंघ दिसतात.
कमी कमी पण 6 राहतात. तर इथे पहा जवळपास 6 ते 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये 7 आहे, तर इथं 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. ओके, तर हे बुलढाणा जिल्ह्यातल्या पोलीस भरतीमधला पेपर आहे. तर प्रश्न आहे, तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात म्हणून घेतलेला आहे प्रश्न, विचारतात 100%. मग तुमचा यवतमाळमध्ये असेल तर यवतमाळमध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत, तुमचा जर रत्नागिरीमध्ये असेल तर रत्नागिरीमध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत, रत्नागिरीमध्ये कमी आहेत, सिंधुदुर्गमध्ये 3च आहेत. तर हे विधानसभा मतदारसंघ पाहून घ्या. कधी कधी याच्यातला कोणता जिल्हा नाही ते पण विचारतात. का एवढं डीपमध्ये जातात, कारण त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वत्र माहीत पाहिजे, तुम्ही अभ्यास करताना ते जिल्हा अभ्यासून गेले पाहिजे, याकरिता राज्याविषयी हे जे काही क्वेश्चन आहेत राजकीय विषयी हे तुम्हाला टाकले जातात. म्हणून आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता मागच्या, हे 2019चा पेपर आहे, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. तर इथे तुम्हाला 7 विधानसभा मतदारसंघ दिसतील. त्याच्यामध्ये बुलढाणा आहे, चिखली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंदखेड राजा आहे. ओके, जे काही जळगाव जामोदे आहे, जे काही जिल्हे असतील 13 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती दिसतील, सॉरी 13 तालुके, जे जिल्हे नाही 13 तालुके. 13 तालुक्यामधले तुम्हाला काय 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. ओके, 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. सर्वाधिक म्हटलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई तेच सर्वाधिक मतदारसंघ जर म्हटले कुठे आहेत तर 26 ते 27 मतदारसंघ. बाप, 26 ते 27, 26 ते 27 मतदारसंघ कुठे आहेत, मुंबईमध्ये. 21 ठाणेमध्ये आहेत. सर्वाधिक म्हटलं तर मुंबईमध्ये आहेत. ओके, ठाणेमध्ये आहेत. ठाणेमध्ये किती आहेत, 18 आहेत. पुणेमध्ये 21 आहेत. तर हे एक्स्ट्रासाठी लक्षात ठेवा. आणि कमी म्हणलं तर मग वाशिम छोटा जिल्हा आहे, हिंगोली छोटा आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरी तर 3 दिसतील, नंदुरबार 4, वर्धा 4, असे काही मतदारसंघ तुम्हाला कमी दिसतील. याच्यावर प्रश्न विचारू शकता. सर्वाधिक मतदारसंघ हे पुणे 2 नंबरला आहे. ओके, बाकी तर काही नाही. 13 तालुके आहेत. एकमेव तुम्हाला जिल्हा दिसेल की 13 तालुके आहेत. 12 मध्ये आपण गडचिरोली आणि हे पाहिलं कोल्हापूर. 16 मध्ये आपण यवतमाळ नांदेड पाहतो. यावर प्रश्न विचारतात. 16 तालुके, 13 तालुक्यावर तुम्हाला एकच जिल्हा दिसेल, तो म्हणजे बुलढाणा. इथे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. कुठे, बुलढाणामध्ये. ओके, एका खासदारामागे 6-7 असे राहतात. अंबाबराव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील, हे पण त्याच परीक्षेतला त्याच वर्षीचा प्रश्न घेतलेला आहे. तर विशेषतः अभयारण्य विचारतात, तलाव विचारतात, थंड हवेची ठिकाणे विचारतात, प्रसिद्ध प्राणी, प्रसिद्ध झाडे, ओके, जे काय आहेत ते विचारतात. त्या शहराविषयी काय नाविन्य आहे, कोणता महाल आहे, कोणतं एक प्रेक्षणीय स्थळ आहे, त्याविषयी विचारतात. तर हे तालुका कोणता आहे पहा, अभयारण्य असलेला संग्रामपूर आहे. हेच संग्रामपूर एक थंड हवेचं ठिकाण पण आहे. तर अंबाबरवा जे अभयारण्य दिसेल तुम्हाला, तर हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या तालुक्यात आहे. सिंदखेड राजामध्ये माहिती आहे, माता जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे, त्यांचा राजवाडा तिथं प्रसिद्ध आहे. तर या गोष्टी विचारू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतात दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? जे काय महत्वाचे रेल्वे आहेत ते विचारतात. दक्षिण मध्य रेल्वे म्हणा, दक्षिण रेल्वे, पूर्व रेल्वे. ओके, जरा सर ढोबळमानाने विचारतात पोलीस भरतीला. तर दक्षिण रेल्वे म्हणलं तर दक्षिणेला कोणता जिल्हा येते आपल्या इकडे दक्षिणेला? इकडे उत्तरेकडे जर आपण म्हणलं तर आता लडाख गेलेला आहे. ओके, लडाख, त्याला आपण काय म्हणू, जम्मू काश्मीर. ओके, आपल्याला माहित आहे दक्षिणेकडे कोण आहे, तामिळनाडू. तर येतं काय येईल आपल्याला, चेन्नई, लक्षात ठेवा. ओके, तामिळनाडू हे सर्वात दक्षिणेकडलं राज्य आहे आपलं. तर इथे काय येईल, चेन्नई जे काय आहे, तर चेन्नई आपलं काय येईल, दक्षिणेकडलं रेल्वेचं मुख्यालय येईल, लक्षात ठेवा, रेल्वेचा भाग. ओके, कोणतं येईल, रेल्वेचं मुख्यालय कुठे येईल, चेन्नई येईल, लक्षात ठेवा. ओके, तर आता मुंबई काय येईल सर, पश्चिम रेल्वेचे विभाग. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जे दिसेल तुम्हाला, पश्चिम रेल्वे. ओके, पश्चिम रेल्वे दिसेल तुम्हाला, पश्चिम रेल्वे दिसेल तुम्हाला मुंबई, लक्षात ठेवा. मुंबई चर्चगेट, 2 आहेत मुख्यालय. पश्चिम रेल्वेचं हे दिसेल तुम्हाला. आणि मध्य रेल्वे म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, CST. तर हे पण मुंबईलाच आहे, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ओके, त्यानंतर पहा पूर्वेला कोणता आहे आपला, आहे पूर्वेला राज्य कोणतं आहे, पश्चिम बंगाल. तर पूर्वेला पश्चिम बंगालमध्ये येईल हे कोलकाता. कोलकाताला रेल्वेचं पूर्व मुख्यालय कुठे आहे, तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे, कोलकाता इथे.
त्याच्यानंतर पहा पश्चिम पाहिलं आपण, दक्षिण पाहिलं आपण. ओके, आता इथे आपल्याला विचारलं आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय. आता दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे. ओके, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे? सिकंदराबाद. ओके, उत्तर मध्य म्हटलं, उत्तर रेल्वे म्हटलं, उत्तर रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे दिल्ली. कुठे आहे? दिल्ली. मग उत्तर मध्य रेल्वे म्हटलं, उत्तर मध्य, तर त्याचं येते पहा, उत्तर मध्ये येते प्रयागराज. त्याला अलाहाबाद म्हणू आपण आता, म्हणजे आता प्रयागराज म्हणून पहिले नाव त्याचं हे होतं प्रयागराज. ओके, प्रयागराज. हे मी जेवढं घ्यायलो हा तेवढं याचं पेपरला विचारतात, प्रयागराज. ओके, त्यानंतर पहा दक्षिण पश्चिम रेल्वेचं विचारतात. दक्षिण मध्य झालं आपलं, दक्षिण पश्चिमवर विचारलेला प्रश्न आहे. दक्षिण पश्चिम हुगळी, कारण इथं बँगलोर एक मला वाटते पर्यायाला दिलेला आहे, तर बँगलोरला कोणतंही नाही तरी हुगळी येते. ओके, दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय. दक्षिण त्याला काय म्हणू आपण, मध्यचं, दक्षिण मध्ये जाईल सिकंदराबाद, दक्षिण मध्ये. चेन्नई येईल दक्षिण. ओके, चेन्नई येईल दक्षिण, आणि मुंबई एक येते पश्चिम आणि मध्य. ओके, तर पश्चिम आणि मध्य लक्षात ठेवा. मुंबई काय येईल? पश्चिम आणि मध्य. एक पश्चिम घेतलं इकडे तरी बी तुम्हाला घ्यायला मी, पश्चिम आणि मध्य. ओके, बाकी पूर्व पाहिला आपण कोलकाता, दक्षिण पाहिला आपण चेन्नई, उत्तर पाहिला आपण दिल्ली. ओके, पश्चिम पाहिला आपण मुंबई चर्चगेट, आणि मध्य पाहिला आपण मुंबई CST. यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, पूर्व मेन काय लक्षात ठेवा, दिशा. ओके, त्याच्यानंतर पहा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे पहा मेट्रोचं मुख्यालय विचारलं जातं. तर मेट्रोचं जे मुख्यालय दिसेल तुम्हाला, मेट्रो मुख्यालय, तर एक कोलकाता आहे, लक्षात ठेवा, कोलकाता. ओके, यावर प्रश्न विचारले आहेत, कोलकाता. ओके, कोलकाता तलादन आहे. ओके, कोलकाता. लक्षात ठेवा, हे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, ते वारंवार पेपरला विचारतात. एक पश्चिम रेल्वे मुंबई चर्चगेट, दुसरं मध्य रेल्वे मुंबई CST, नंतर तिसरं पूर्व रेल्वे कोलकाता, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, उत्तर रेल्वे दिल्ली. ओके, उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज, अलाहाबाद. ओके, अलाहाबाद, आता प्रयागराज नाव झालं त्याचं. त्यानंतर दक्षिण पश्चिम हुगळी. ओके, हे विचारले जातात. आणि त्यानंतर त्यानंतर आपण पाहिलं की मेट्रो मुख्यालय तर कोलकाता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? पारस हे अकोल्याचं औष्णिक विद्युत केंद्र आहे. याच्यावर प्रश्न हा विचारतात की पारस हे विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर ते अकोला जिल्ह्यातील आहे. तर इथं कोळसा. ओके, औष्णिक विद्युत केंद्र म्हणू आपण याला, पारसला कोणता म्हणू? औष्णिक विद्युत केंद्र. कोळशापासून वीज निर्मिती, औष्णिक विद्युत केंद्र. त्यानंतर हे कुठे कुठे आहे सर, तर हे पहा औष्णिक विद्युत केंद्र. एक तुम्हाला दिसेल एक लहरी, क्लेरे नाशिक. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ट्रांबे मुंबई. ओके, तुर्भे. हेट तब्येत नसली व्यवस्थित की असं, तुर्भे, त्याला ट्रांबे म्हणू आपण. ओके, हे येते मुंबई. ओके, हे महत्वाचं आहे. एक लहरे नाशिक. कोराडी येते एक, कोराडी येते नागपूर. एक चंद्रपूरचं येते, चंद्रपूरचं एक औष्णिक विद्युत केंद्र. ओके,
चंद्रपूरमध्येच आहे, चंद्रपूरच नाव आहे त्याला. ओके. तुर्भे, कोराडी, खापरखेडा ते पण नागपूरला येते. खापरखेडा कुठे येते? नागपूर. तर हे महत्वाचे विचारले जाणारे औष्णिक विद्युत केंद्र लक्षात ठेवा. तर हे कोळशापासून होते, त्यालाच आपण काय म्हणू? औष्णिक विद्युत केंद्र. तर हे प्रश्न विचारतात. एक लहर कोणाला आहे? ओके. त्याच्यानंतर चंद्रपूरचा एक महत्वाचा, खापरखेडा नागपूरचा, कोराडी विचारतात. तुर्भे आहे, हे खापरखेडा कोराडी एक खूप प्रसिद्ध आहेत. औष्णिक विद्युत केंद्रासाठी सर्वाधिक औष्णिक विद्युत निर्मिती होते त्यातून. राष्ट्रीय विधी विद्यापीठ, ओके, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी. तर हे पहा कुठे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही ठिकाणी आहेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठ तिन्ही ठिकाणी, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय दिसतील? राष्ट्रीय विधी विद्यापीठ दिसतील. पहा, महत्वाचे शहर आहेत तिन्ही, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तिन्ही महत्वाचे आहे. ओके. विदर्भाचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचं, आणि मुंबई ओके महाराष्ट्राची राजधानी. इथे तुम्हाला तिन्ही ठिकाणी विधी विद्यापीठ, त्याला काय म्हणू? वकील, लॉ. तर लॉचे तिन्ही विद्यापीठ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे दिसतील? या तीनच विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि महत्वाच्या शहरामध्ये आहेत, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. मुळा, मुठा, घोडनिरा. तर या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा, मुठा, घोडनिरा. तर या ज्या नद्या दिसतील तुम्हाला, तर हे दिसतील भीमा नदीच्या उपनद्या. मुळा, मुठा, घोड, सीना, निरा. ओके. तर हे जे काही नद्या आहेत ते भीमा नदीच्या उपनद्या आहेत. तुम्हाला माहिती आहे मुळा, मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेलं आहे. पुणे शहर वसलं, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ओके. तर गोदावरी आहे, कादवा आहे, इंद्रावती आहे. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच महत्वाच्या नद्या आहेत. तापीची आहे, पूर्ण महत्वाची नदी आहे. कृष्णाच्या नद्या आहेत, कृष्णाची तापी नदी आहे. भीमा एक नदी उपनदी महत्वाची आहे कृष्णाची, महाराष्ट्राबाहेर मिळते तिला. ते काही महत्वाच्या नद्या. प्राणहिता ही लय महत्वाची नदी आहे गोदावरीची. ओके. तर या महत्वाच्या नद्या लक्षात ठेवा, यांच्या नद्या वाचून जात जा. प्राणहिता म्हणजे त्याला काय म्हणू? वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता. ओके. प्राणहिता म्हणतात. ओके. कादवा आहे. तर काही महत्वाच्या नद्या आहेत गोदावरीच्या, ते पण लक्षात ठेवा. ओके. तापी नदीची पूर्ण एक महत्वाची नदी उपनदी आहे. कृष्णाची नदी भीमा ही महत्वाची आहे. कृष्णा माहीत आहे. वैनगंगा, पैनगंगा, आपलं पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती. ओके. ते तुम्हाला तापी नदी, कृष्णा नदीच्या उपनद्या असतील. भारतात सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते? पहा, सध्या तरी 2026च्या म्हणजे आकडेवारी आली नाही, 2011च्या जनगणनेवर चालू आहे. ओके. तर भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळमध्ये. 1000 पुरुषामागे 1084 स्त्रिया दिसतील आपल्याला. कुठं? केरळमध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये तेच प्रमाण आपल्याला दिसेल, 1000 मागे 929. भारतामध्ये दिसेल तुम्हाला हेच प्रमाण, 1000 पुरुषामागे किती? 943. सर्वात अधिक म्हणलं तर केरळ, आणि सर्वात कमी जर म्हटलं, सर्वात कमी प्रमाण, सर्वात कमी दिसेल तुम्हाला, तर ते दिसेल तुम्हाला सर्वात कमी हरियाणा. ओके. 800 काहीतरी समथिंग आहे. ओके. असं काहीतरी समथिंग आहे, 837 काहीतरी. ओके. खूप कमी आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल जवळपास 950 आहे, बऱ्यापैकी आहे जरासं. उत्तर प्रदेश 912 आहे. ओके. तर हरियाणा सर्वात कमी आहे. सर्वाधिक जर जास्त म्हटलं तर केरळ आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर रत्नागिरी सर्वाधिक आहे. रत्नागिरीचं येते 1000 पुरुषामागे जवळपास पहा किती, तर 1122. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा घेतलेला आहे मी, पहा त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, त्याच्यामध्ये पहा 1000 पुरुषामागे तुम्हाला दिसतील 1037 किंवा 1036 म्हणा, तर एवढ्या स्त्रिया दिसतील तुम्हाला. ओके. सर्वात कमी जर म्हटलं तर मुंबई शहरमध्ये आहेत, 832च आहेत. आणि 0 ते 6 वयोगट आहे, ह्याच्यामध्ये प्रश्न विचारतात. 0 ते 6 वयोगट.
ओके, याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण गडचिरोलीचं आहे, गडचिरोली आहे. आणि सर्वात कमी बीड आहे, 867 आहे बीड. ओके, सर्वात जास्त सर्वात कमी बीड, सर्वाधिक गडचिरोली. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. याचा प्रश्न विचारला जातो, स्त्रियांचे प्रमाण केरळच आहे बहुतांश. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्रात विचारले जाते, महाराष्ट्र 929 आहे, लक्षात ठेवा 929 महाराष्ट्र आहे. ओके, त्यानंतर भारताचं पूर्ण ओव्हरऑल जर म्हणलं तर 943 आहे, आणि सर्वात कमी म्हणलं तर हरियाणाचं आहे. ओके, नेक्स्ट पहा क्वेश्चन. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर गोदावरी नदीवर पहा जायकवाडी धरण बांधलेले आहे. गोदावरी नदीवर कोणतं दिसेल तुम्हाला? जायकवाडी. जायकवाडी कुठे आहे? हे आहे पैठण तालुक्यामध्ये. पैठण तालुका येते कुठं? छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ओके, नंतर तुम्हाला पर्याय विचारलेला आहे, जायकवाडी आपण पाहिलं. नंतर पर्याय विचारला तुम्हाला उजनी, याचं उत्तर जायकवाडी आहे. उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. जायकवाडी धरणावर जे जायकवाडी धरण आहे जे की गोदावरी नदीवर, याला नाथसागर म्हणतात, लक्षात ठेवा. नाथसागर नाव विचारू शकतात हा, नाथसागर. या धरणाला कोणतं नाव दिलं आहे? नाथसागर. नंतर उजनी आहे, उजनी हे धरण आहे भीमा नदीवर आहे, भीमा. याला यशवंत सागर म्हणतात, यशवंत सागर. ओके, भीमा नदीवर जे काय उजनी धरण, याला यशवंत सागर म्हणतात. नंतर पहा इसापूर. तर इसापूर जे काही यवतमाळ आणि हिंगोली जिल्हा आहे याची सीमा हे करते, निश्चित करते. हे दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे इसापूर, यवतमाळ आणि हिंगोली. ओके, या जिल्ह्याची सीमा निश्चित करते इसापूर धरण. त्याच्यानंतर पुसद तालुक्यामध्ये आहे, जिथून आपण व्हिडिओ प्रदर्शित करत आहे. ओके, इसापूर. तोतलाडोह, तोतलाडोह. तर इसापूर कोणत्या नदीवर आहे सर? पंचगंगा. इसापूर कोणत्या नदीवर आहे? पंचगंगा. पंचगंगा नाही तर बाबा पैनगंगा. जास्त म्हणलं पंचगंगा तिकडे आली कोल्हापूरमध्ये. पैनगंगा, पैनगंगा. मराठवाडा आणि विदर्भाची सीमा निश्चित करते ही नदी. तोतलाडोह, मेघदूत जलाशय म्हणू आपण त्याला, तोतलाडोह. तोतलाडोह येते पेंच नदीवर. कोणती नदी? पेंच. त्याला मेघदूत जलाशय म्हणू आपण. मेघदूत जलाशय, मेघदूत जलाशय, जलाशय. तर हे कुठे येईल पहा, पेंच कुठे येते? नागपूरला. नागपूर, लक्षात ठेवा. प्रश्न किती वेळेला पाहिजे होते? कधी कधी जिल्हा विचारतात. तोतलाडोह हे जे काही तुम्हाला धरण दिसेल ते कोणत्या नदीवर आहे? पेंच नदीवर. कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूरमध्ये. त्याला नाव काय दिलेलं आहे? मेघदूत जलाशय. ओके, यशवंत सागर कोणाला आहे? जायकवाडी. नंतर पहा एक गंगापूर, जायकवाडी, गंगापूर धरण, गंगापूर. हे तुम्हाला दिसेल कुठलं माहिती आहे का? हे दिसेल गोदावरी नदीवर. मातीचे धरण दिसेल हे तुम्हाला. सर्वात मोठे मातीचे धरण आशिया खंडातील, मातीचे धरण. ओके, गंगापूर. ओके, त्याच्यानंतर पहा राधानगरी कोल्हापूरचं एक प्रसिद्ध आहे, राधानगरी. राधानगरी. राधानगरी कोल्हापूर. ते जे काही राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलं होतं, राजर्षी शाहू महाराज. ओके,
कोयना आहे, कोयना नदीवर कोयना सातारा जिल्ह्यात आहे, हे प्रसिद्ध आहे. ओके, सातारा. तर याला मेन महत्त्वाचं काय, शिवसागर किंवा शिवाजी सागर म्हणले जाते, हे विचारतात प्रश्न. पायशेत धरण आंबी नदीवर, आंबी नदीवर. ओके, तर हे विचारलं जाते कोयना सातारचं आहे. राधानगरी विचारलं आहे. नंतर एक त्याला काय म्हणू आपण, दूधगंगा आहे. ओके, दूधगंगा हे धरण आहे, त्याला छत्रपती शाहू सागर म्हणू आपण, ते पण कुठे आहे, कोल्हापूरला आहे. तोतला डेव पाहिला आपण नागपूरला, पेंच इथं. ओके, त्यानंतर इसापूर पाहिला आपण, यवतमाळ. उजनी पाहिला आपण कुठं, उजनी हे आहे पैठण येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये. याच्यावरचा बाहेरचा प्रश्न जात नाही, लक्षात. हेमलकसा स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हेमलकसा जे तुम्हाला दिसते, ओके, प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचं हे आहे. यांनी जे काही आदिवासी यांच्या शिक्षण, आरोग्य आणि जे काही प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्थापन केलेलं आहे, हे तुम्हाला कुठे दिसेल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसेल, लक्षात. ओके, गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसेल. कोणतं, प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे या दोघा दाम्पत्यानं सुरू केलेलं तुम्हाला दिसेल. हे कोणासाठी आहे, आदिवासी समाजातील आरोग्य आणि शिक्षणासाठी आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी केलेलं आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाही, तलावावर प्रश्न विचारला जातो. तलाव पहा, लोणार बुलढाणाला आहे, बरोबर आहे. ओके, लोणार सरोवर उत्कापातामुळे निर्माण झालेलं पहिलं जगातील म्हणून आपण त्याला एक महत्त्वाचं आहे. ते जवळपास किती 50,000 वर्षापूर्वी झालेलं आहे. ते काळ. लोकटक, याचं उत्तर हे नाही आहे, कारण हे दुसऱ्या राज्यातील आहे, मणिपूर राज्यातील आहे लोकटक. ओके, मणिपूर, म्हणून याचं उत्तर हे नाही आहे. रंकाळा कोल्हापूरमधला प्रसिद्ध तलाव आपल्याला माहित आहे. आंबाझरी हे महत्त्वाचं तलाव आहे, जे की नाग नदी आहे, त्याचा उगम येथूनच होते, आंबाझरी तलावातून. तर आंबाझरी नागपूर बरोबर आहे, रंकाळा पण बरोबर आहे, कोल्हापूरमध्ये आहे, आणि लोणार पण बरोबर आहे. परंतु याचं उत्तर चुकलेलं आहे. लोकटूक हे इथं नाही आहे, ते आहे मणिपूरमध्ये, ईशान्येकडील राज्यामध्ये, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही, पक्षी अभयारण्य विचारलं. सलीम अली आहे, गोव्याला आहे सलीम अली. महत्त्वाचे पक्षी दिसतील तुम्हाला इथं, पक्षासाठी बरंच मोठा आहे सलीम अली यांच्या नावावरून. ओके, पक्षावरचं त्यांचं प्रेम एवढं नितांत होतं की त्याहून त्यांना ते नाव दिलं आहे. गोवा इथं आहे ते. ओके, त्यानंतर नाल सरोवर गुजरातला आहे, हे पण पक्षी अभयारण्य आहे, गुजरातला आहे. ओके, त्यानंतर पाहतो आपण केवला देव राजस्थानमध्ये आहे, भरतपूर जिल्ह्यामध्ये, राजस्थान. ओके, कोणता, भरतपूर जिल्हा विचारलं जाते, महत्त्वाचं पक्षी अभयारण्य असल्यामुळं. आणि ताडोबा हे चंद्रपूरमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे. ओके, राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण त्याला, किंवा व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून हे पक्षासाठी नाही आहे. पक्षी अभयारण्य आपण पाहतो तर ते तिन्ही वरचे पर्याय जे पक्षी अभयारण्याचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भामरागड टेकड्या, भामरागड, सुरजागड, चिरोली. ओके, तर हे टेकड्या तुम्हाला कुठे दिसतील, गडचिरोली इथं. कोणत्या कोणत्या, भामरागड, चिरोली, चिरोली, सुरजागड, सुरजागड, सुरजागड. ओके, कुठे दिसतील तुम्हाला, हे गडचिरोली येथील दिसतील, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा चंद्रपूर, चिमूरच्या टेकड्या, चिमूर, चिमूरच्या टेकड्या तुम्हाला कुठे दिसतील, चंद्रपूरमध्ये. नंदुरबारमध्ये तोरणमाळ, तोरणमाळ आणि सातपुडा पर्वतरांगा. ओके, सातपुडा पर्वतरांगा कुठे दिसतील तुम्हाला, नंदुरबार इथं. चिमूर चंद्रपूरला, गडचिरोली, भामरागड, सुरजागड, ओके, आणि चिरोली हे तुम्हाला इथे दिसतील. नंतर जालन्याला कोणत्या दिसतील, आपल्या जे काही अजिंठा लेण्या. ओके, अजिंठा लेण्या म्हणून अजिंठा टेकडा, जे काही अजिंठा टेकड्या आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधून. ओके, तर ते जालन्यामध्ये बी आलेले आहेत, लक्षात ठेवा. ते अजिंठा थोड्याफार प्रमाणात, अजिंठा टेकड्या. वेरूळ वगैरे जे काही सातपुडा म्हणून, वेरूळ म्हणून, तर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळते तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन. बाकी कासचे पठार विचारतात, कास, कास पठार, ह्याच्यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे.
तेवढं डीपमध्ये घेत नाही मी. 4 ऑप्शन सांगाल तुम्हाला. सातारा, यावर प्रश्न बरेच वेळा आला आहे. कास्य पठार सातारा. ओके, यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबची जात कोणती? तर गणेश ही डाळिंबची जात आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध. तर डाळिंब संशोधन संस्था केंद्र दिसेल तुम्हाला डाळिंबावर संशोधन करणारं, तर हे तुम्हाला सोलापूर दिसेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डाळिंबाचं पीक येते सोलापूर. तर इथे काय दिसेल तुम्हाला? डाळिंबावर संशोधन करणारं केंद्र पण सोलापूरमध्ये आहे. त्यानंतर अहिल्यानगर एक आहे. अहिल्यानगर इथे पण डाळिंबाचे पीक येते. अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर इथं पण काय येईल? डाळिंबावर. तर सोलापूर याला काय म्हणू? डाळिंबाचे कोठार म्हणून. सर्वाधिक जे काय म्हणतो आपण डाळिंब कुठे येतात? तर सोलापूर येते. डाळिंबाचे कोठार. ओके, हे दिसेल तुम्हाला, लक्षात ठेवा. आणि संशोधन केंद्र पण कुठे आहे? डाळिंब पिकावर करणारे. डाळिंब फळावर म्हणा, पिकावर म्हणा, फळावर. डाळिंब फळावरील संशोधन केंद्र. संशोधन. तर हे पण कुठं आहे? हे आहे सोलापूरला, लक्षात ठेवा. डाळिंबात सर्वाधिक उत्पन्न कुठं होते? सोलापूरला आणि अहिल्यानगरला पण होते, लक्षात ठेवा. जे काय राहुरी विद्यापीठ आहे, ओके, अहिल्यानगर येथलं, अहिल्यानगर जिल्ह्यातले, ओके, तिथे पण काय म्हणू आपण त्याला, इथे संशोधन केले जाते या पिकाचं. पण त्या गणेश या डाळिंबाची जाती प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर हे रिलेटेड क्वेश्चन कशाबद्दल येतात माहिती आहे का? जिल्ह्याविषयी येतात, लक्षात ठेवा. सोलापूर म्हणा किंवा यांच्या जिल्ह्याविषयी किंवा पिकाविषयी एखादा प्रश्न राहतो, तो पण लक्षात ठेवा. काय प्रसिद्ध जाती. 11 मे हा तंत्रज्ञान दिन आहे. 11 मे हा तंत्रज्ञान दिन आहे, कारण 11 मे 1998ला राजस्थान येथील पोखरणमध्ये जे काय आपण हे केली होती, संशोधन केलं होतं. ओके, अणुचाचणी केली होती, अणुचाचणी. ओके, कधी केली होती? 11 मे 1998. राजस्थान येथील कुठं? पोखरण येत्या. राजस्थान येथील पोखरण येथे. ओके, राजस्थान येथील पोखरण येथे काय केलं होतं आपण? अणुचाचणी. तर त्या दिवसावरून आपण याला काय म्हणू? या अणुचाचणी केली म्हणून याला आपण काय म्हणू? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस त्या दिवसापासून आपण साजरा केला सुरुवात केली. तर 11 मेला आहे. दृष्टीदान दिन हा 10 जूनला आहे, लक्षात ठेवा. एक लेक्चरमध्ये बरेच दिवस घेतलेले आहेत मी राष्ट्रीय दिवस, ते लक्षात ठेवा. अभियंता दिन 15 सप्टेंबर आहे. शिक्षक दिन आणि अभियंता दिन एकाच महिन्यात येतो. तर यम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आहे. कृषी दिन हा महाराष्ट्रातील म्हणू आपण 1 जुलै. तसा 1 जुलैला डॉक्टर दिन पण असतो. तर 1 जुलै हा कृषी दिन असतो. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसाचा. वसंतराव कैलासवासी, वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती, यांच्या जयंती दिनाला आपण काय म्हणू? कृषी दिन, महाराष्ट्र कृषी दिन म्हणतो. ओके, बाकी राष्ट्रीय दिन 12 जानेवारी युवा दिन, 15 जानेवारी सैन्य दिन, ओके, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन, फेब्रुवारी महिन्यातले काय 28 फेब्रुवारी विज्ञान दिन, 27 फेब्रुवारी रंगभूमी दिन, त्याला काय म्हणू? मराठी भाषा दिन. ओके, सो कुसुमाग्रज जयंती. आता प्रत्येक महिन्यातले आहेत, एप्रिल महिन्यातले आहेत, ते पाहून घ्या. ओके, त्यावर आपण ज्या वेळेस पोलीस भरती जवळ येईल त्यावेळेस आपण फक्त दिवसावर एखादं विशेष लेक्चर घेऊ, जे की दिवस विचारलेले आहेत, पेपरला नक्की विचारतात, ते दिवस घेऊ, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विमानतळ विचारतात महाराष्ट्रातलं. चिपी नावावरूनच कळलं पाहिजे की हे कोणीकडलं, दक्षिणी, कोणीकडलं तरी दिसायला तुम्हाला. महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडलं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. ओके, वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये 3 इंटरनॅशनल आहेत विमानतळ. आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रश्न विचारला जातो. आंतरराष्ट्रीय विमानतळ नावं त्याची माहीत करून घ्या. आंतरराष्ट्रीय विमानतळे, आंतरराष्ट्रीय विमानतळे तेवढं डीपमध्ये घेत नाही लेक्चर आपण. याच्या आधीचे व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला उपयोगाचे ठरतील. आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे पहा? एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंतरराष्ट्रीय विमानतळ घ्यायला नागपूर,
त्यानंतर पहा 2 आहे छत्रपती शिवाजी महाराज, CST. हे आहे मुंबईला अजून एक चालू आहे, पुण्याला पण चालू आहे इंटरनॅशनल अजून एक विमानतळ, पुणे विमानतळ, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. राज्यांतर्गत जे चालणारे विमानतळ सेवा ते खूप राज्यामध्ये आहे. पुणे विमानतळ एक आंतरराष्ट्रीय आहे. त्यानंतर चिखलठाणा म्हणलं तर आपण छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्यानंतर आपण जळगावला विमानतळ आहे, अकोल्याला विमानतळ आहे, अमरावतीला विमानतळ आहे. त्याच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंग यांच्या नावावर आहे कुठे आपल्या नांदेडला. ते काही राज्यांतर्गत चालणाऱ्या सेवा आहेत. ओके, तर बऱ्याच मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये आहेत, नाशिकला आहे, ओझर इथं, ते काही विमानतळ आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवा, 3 ठिकाणी सध्या तरी आहे. नंतर एक शिर्डीला पण विमानतळ आहे. तर बऱ्याच ठिकाणी विमानतळ आहेत महाराष्ट्रामध्ये. यावर प्रश्न विचारतात आंतरराष्ट्रीय. ओके, लक्षात ठेवा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले राज्य. हा आंध्र प्रदेश 2014 2 जून 2014 या राज्याचं विभाजन करून तेलुगू भाषिक आणि उर्दू भाषिक, त्याला काय म्हणू आपण, तेलंगणा. काही काळ या दोन्ही राज्याची एकच राजधानी चालली, परंतु आता आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. 3 राज्य प्रावधान आहेत त्यांचं, अमरावती, विशाखापट्टणम नंतर ते. ओके, पण तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. हायटेक क्षेत्र म्हणून आपण त्याला, सर्वाधिक हायटेक क्षेत्र कुठे आहे, हैदराबाद. तर 2 जून 2014 झालं आहे. तर दोन्ही राज्यामध्ये विशेषतः विधान परिषद आहेत. दोन्ही राज्यात एक वैशिष्ट्य आहे, विधान परिषद आहे तिथं, लक्षात ठेवा. बुंदेलखंड उत्तरेकडे येतो, बिहार काय म्हणू आपण, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा काही भाग आहे. आंध्रखंड बिद्रखंड काही नाही. मेहसाणा हे एक याच्यामधलं गुजरातमधलं एक महत्त्वाचं शहर आहे, लक्षात ठेवा. आणि तेलंगणा, याचं उत्तर काय, तेलंगणा. की 2 जून 2014 तेलंगणा हे राज्य वेगळं निघलेलं आहे आंध्र प्रदेश राज्यामधून, लक्षात ठेवा. ओके, आंध्र प्रदेशमध्ये 29 जिल्हे आणि तेलंगणामध्ये 33 जिल्हे आहेत. ओके, यांचा आता मुख्यमंत्री याचा रेड्डी आहे आणि त्याचा कोण आहे रे, त्याचा एक आपला हे आहे, पहा त्याचे दोन्ही मुख्यमंत्री पहा, व्यंकय्या नायडू आहे त्याचा, व्यंकय्या नायडू. ओके, रेता रेवंत रेड्डी आहे, पहिला गेला याचा. ओके, आता काँग्रेसचा आहे आणि तिकडे कोणता आहे आंध्र प्रदेशमध्ये BJPचं. भाटघर धरण वेळवंडी नदीवर आहे, पवना नदीवर, पण पवना धरण आहे, उजनी पाहायला आपण भीमावर. ओके, भीमावर पवना धरण, पवना याच्यावर आहे, पवना नदीवर पवना धरण. वेळवंडी नदीवर आहे, भाटघर धरण कुठे आहे, वेळवंडी नदीवर. यावेळी धरण आपण घेतलं याच्या आधी. ओके, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे, तालुका विचारतात हा. जिल्हा जर विचारला असतं महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील, तर तो गडचिरोली ठरला असता. कारण महाराष्ट्राच्या पूर्वेकडील कोणता जिल्हा आहे, कोणता आहे पूर्वेकडील, गडचिरोली. ओके, पूर्वेकडील महाराष्ट्राचा जेव्हा नकाशा पाहतो आपण, तर तो पूर्वेकडील कोण दिसतो, गडचिरोली. ओके, गडचिरोली. उत्तरेकडील कोण दिसतो, उत्तरेकडील नंदुरबार. आणि दक्षिणेकडील सिंधुदुर्ग. दोडामार्ग तालुका येतो इकडला, दोडामार्ग तालुका सर्वात दक्षिणेकडे. आणि सर्वात पूर्वेकडील म्हणू आपण तर कोणता आहे तो, भामरागड. भामरागड. गोंदिया ईशान्येकडील येतो, ईशान्येकडील. गोंदिया कुठला येतो, ईशान्येकडील येतो, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यामधला तालुका आहे. परंतु सर्वात उत्तरेकडील जर तालुका म्हणला आपला पूर्वेकडील, तर तो आहे भामरागड, जो सर्वात पूर्वेकडील आहे, पूर्वेकडील, सर्वात पूर्वेकडील. ओके, ज्यावेळेस नकाशा पाहसाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. तो उत्तरेकडील कोणता आहे, नंदुरबार. पूर्वेकडील गडचिरोली आणि दक्षिणेकडील कोणता आहे, सिंधुदुर्ग हा जिल्हा, लक्षात ठेवा. पश्चिमेला अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्रात दरवर्षांनी व्याघ्रगणना केली जाते, 4 वर्षांनी. तर काय, 4 वर्षांनी. महाराष्ट्रातच नाही तर देशात याची जनगणना केली जाते. तर पहिले पायाच्या ठस्याने करायचे, आता अत्याधुनिक तंत्रज्ञान कॅमेराने करत आहेत.
ओके वरे लावत आहेत, ड्रोन कॅमेरे, ते परत तंत्रज्ञान, आता दोन्ही तंत्रज्ञान. तर हे 4 वर्षांनी केली जाते पूर्ण भारतभरा, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर. ओके, किती 4 वर्षांनी केली जाते. सर्वाधिक जर तुम्ही जर म्हटलं वाहक कुठं आहेत तर कर्नाटकमध्ये आहेत, लक्षात ठेवा. मध्य प्रदेश, सर्वाधिक मध्य प्रदेश. ओके, कर्नाटक, उत्तराखंड आणि 4 नंबरला येते महाराष्ट्र. 2022च्या व्याघ्र जनगणनेनुसार महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. इथे जवळपास 785च्या घरामध्ये आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 785. ओके, ते एका आकडेवारी विचारत नाहीत. उत्तराखंडला जिम कार्बेट हे नॅशनल पार्क आहे. जिम कार्बेट. ओके, जिम कार्बेट. इथं काय दिसेल तुम्हाला, सर्वाधिक वाघ दिसतील या नॅशनल पार्कमध्ये. उत्तराखंडमध्ये आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 4था नंबर लागतो. ओके, कशामध्ये, सर्वाधिक व्याघ्र जनगणना. नंतर पश्चिम बंगाल वगैरे राज्य येतात. तर 4 वर्षांनी ही व्याघ्र गणना केली जाते. याच्याबद्दल अजून प्रश्न विचारतो. व्याघ्र दिन जे विचारतात तेच घ्या. व्याघ्र दिन 29 जुलै. व्याघ्र दिनवर प्रश्न विचारतात कोणत्या दिवशी असतो, तर 29 जुलै. नामशेष होण्याच्या मार्गावर जे वाघ होते त्यासाठी अनेक उपाययोजना महाराष्ट्र सरकारने केल्या, इतरत्रही राज्याने केल्या. त्यामुळे आता तुम्हाला भारतातली वाघाची संख्या 3000+ दिसेल. ओके, तर हे सर्वाधिक तुम्हाला कुठे दिसेल, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये दिसेल तुम्हाला, जी की 4 वर्षापासून जनगणना होते. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही आहेत. तर ही लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटे आहेत, जे की तुम्ही केरळ पाहतो, केरळ. ओके, केरळ या राज्यापासून जवळपास 240 ते 440 किलोमीटरवर तुम्हाला लक्षद्वीप बेटेमधले प्रवाळ बेटे दिसतील. याच्यावर जवळपास लक्षद्वीपमध्ये 36 बेटे आहेत. 36 बेटावर 10 बेटावर तुम्हाला मानवी वस्ती दिसते, लक्षात ठेवा. ओके, मानवी वस्ती. आणि याचं जे काही लक्षद्वीप बेट आहे, याचं जे काही सर्वोच्च उच्च न्यायालयाचं काम आहे ते केरळ उच्च न्यायालयाच करते, लक्षात ठेवा. ओके, तर हे राजकीय याच्यातलं आहे. तर अरबी समुद्रातून लक्षद्वीप बेटे ही जी दिसतात तुम्हाला, तर ही आहे कोणती बेटे आहेत, प्रवाळ बेटे आहेत, लक्षात ठेवा. तर इथं 36 बेटे आहेत लक्षद्वीपावर. 10 बेटावर इथं तुम्हाला काय दिसते, मानवी वस्ती दिसते. योग्य जोड्या लावा. पहा, प्रश्न सोपाच आहे, तर आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प म्हणून आपल्याला अंधारी चंद्रपूर इथे आहे. चंद्रपूर. ओके, अंधारी चंद्रपूर. त्याच्यानंतर पहा पेंच नदी पण पाहिला आपण मगाशीच. हे कुठे दिसेल तुम्हाला, नागपूर. पेंच कुठे दिसेल तुम्हाला, नागपूर. त्याच्यानंतर पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प किंवा मेळघाट राष्ट्रीय उद्यान तुम्हाला काय दिसेल, अमरावती. आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल बोर व्याघ्र प्रकल्प. तर बोर कुठे दिसते पहा, तर बोर तुम्हाला दिसेल वर्धा. ओके, बोर वर्धा. तर ताडोबा चंद्रपूर. डक कुठे दिसते पहा, DKBA. ओके, ताडोबा चंद्रपूरला आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरला आहे, मेळघाट अमरावतीला आहे आणि बोर कुठे आहे, वर्धाला आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? 0.44 एवढं. ओके, चौरस किमी, फक्त 0.44. याला काय म्हणू, 110 एकर जर जमीनमध्ये मोजतो, फक्त एवढा देश आहे व्हॅटिकन सिटी. याची जी लोकसंख्या आहे व्हॅटिकन सिटीची, ही जवळपास 800 ते 1000च्या घरामध्ये आहे. फक्त एवढी लोकसंख्या आहे. किती आहे, 800 ते 1000, खूप कमी. ओके, व्हॅटिकन सिटी आहे, रोमिया शहरांतर्गत येते. व्हॅटिकन सिटी एक वेगळ्या याच्यात. अच्छा, पोप आहे, पोप हे सर्व काम पाहते याचं. पोप ख्रिश्चन धर्माचा, कॅथलिक ख्रिश्चन धर्माचा तो असतो. तर ऑस्ट्रेलिया खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया खंड काय विशेष महत्वाचा ऑस्ट्रेलिया खंडाविषयी, तर ऑस्ट्रेलिया हा देश येतो आणि एक न्यूझीलंड देश येतो ऑस्ट्रेलियामध्ये. बाकीचे छोटे बेटे येतात. महत्वाचा देश म्हणजे ऑस्ट्रेलियाचा आहे आणि एक आपला न्यूझीलंड देश आहे. बाकी इंग्लंड हा देश काय लहान नाही आहे. सर्वात जर मोठं म्हटलं तर आपल्याला येते रशिया. सर्वात मोठा म्हटलं तर आपला काय येते, रशिया. काय येते, रशिया. नंतर दुसरा कोण येते, कॅनडा.
कॅनडा, नंतर 3 येते चीन, 4 येते अमेरिका, 5 येते ब्राझील, 6 येते ऑस्ट्रेलिया आणि 7 येते भारत. 7 येते भारत. हे आहे क्षेत्रफळाने. लोकसंख्येत जर म्हटलं तर लोकसंख्येत येते पहा, लोकसंख्येत येते पहिला भारत, लोकसंख्येत येते पहिला भारत, 2 येते चीन आणि 3 येते अमेरिका. लक्षात ठेवा लोकसंख्येमध्ये. तर रशियाचं सर्वाधिक क्षेत्रफळ जास्त आहे. ओके. आणि भारताचं 7 नंबरला आहे, ब्राझील 5 नंबरला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही? तर खालीलपैकी जो देश आहे ज्याची सीमा भारताला लागून नाही तो देश आहे चीनची आहे, म्यानमारची आहे, पाकिस्तानची आहे, इराणची नाही. भारत आणि इराणमध्ये पाकिस्तान देश येतो. ओके. जवळपास पहा याच्यामध्ये न दिलेले देश पहा, एक अफगाणिस्तान आहे, सर्वाधिक कमी सीमा अफगाणिस्तानला आहे भारताची सीमा. हे आपण चौथं घेऊ. 3 त्याच्यामध्ये दिलेले आहेत, 1, 2 आणि हे 3. चौथा आहे अफगाणिस्तान. 5वा आहे पहा नेपाळ, 5वा आहे नेपाळ. 6वा आहे पहा कोण, चीन, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान. तर या राज्याच्या सीमा आहे. आणि काही जर श्रीलंका आहे, ओके, मालदीव आहे, श्रीलंका आणि समुद्री, समजा समुद्री जे काय सीमा म्हणू आपण, समुद्री सीमा, भारताच्या समुद्री सीमा कोणत्या देशाला लागून आहेत? याच्यामध्ये तुम्हाला एक दिसते श्रीलंका, विचारतात श्रीलंका, आणि दुसरी दिसते मालदीव. हा देश दिसतो खूप लहान आहे, आशियामधला लहान देशापैकी एक देश आहे. आणि श्रीलंका पण एक बेटच आहे. तर एवढ्या देशाच्या सीमा आहेत. सर्वाधिक सीमा आपली बांगलादेशला लाभलेली आहे, 4000च्या वर आहे. सर्वात कमी म्हटलं तर अफगाणिस्तान आहे. तर इराण जो देश आहे त्या इराण देशाची भारताला सीमा नाही आहे, कारण पाकिस्तान देश हा मध्यंतरी येतो कोणाच्या, भारत आणि इराणच्या मध्ये. म्हणून इराण या देशाची भारताला जी काय आहे ती प्रत्यक्ष सीमा लागून दिसत नाही. बाकी चीनला आहे, म्यानमारला आहे, पाकिस्तानला आहे, अफगाणिस्तानला आहे, नेपाळला आहे, बांगलादेशला आहे आणि भूतानला आहे. समुद्री मार्गाने जर म्हटलं तर श्रीलंका आणि मालदीवला आहे. पहा. ओके. तर हा सेशन नक्की पहा, कारण आपण जे क्वेश्चन आणलेले आहेत जे की 2015-2010 मध्ये पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहे, कशा पद्धतीने विचारतात, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. नाहीतर बरेच आपण पुस्तकं हाताळतो आणि बराच वेळ घालतो अभ्यासामध्ये, रिझल्ट काही येत नाही. कारण जे काही पोलीस भरतीमध्ये प्रश्न असतात ते कंटेंट आपण तुमच्यासमोर मांडतो. म्हणून व्हिडिओ लेक्चरचा नक्की 100% तुम्हाला फायदा होईल. त्याकरिता तुम्ही व्हिडिओ लेक्चर पहा. त्याआधी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तरच तुमच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.